या वर्णन साहेब 14ची मतदानापैकी मला साहेब 1050च्या आसपास लीड दिलं. मी साहेब कोणालाही उपाय देत नाही, पण माझ्या दाराला आलेला माणूस आज कधी परत गेला नाही. मग या तारदाच्या वाडी भागामध्ये साहेब भाजपचं कमळ आम्ही फुलवलं साहेब, या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी. आणि त्याच भाजपनं आज जेव्हा फळाला आल्यानंतर मारून आम्हाला बाहेर काढलं आणि स्वतःच्या लेकीला इथं आमच्या डोक्यावर आणून बसवलं. बरं बसवा, लोकशाही आहे, लढा ना, मग मैदानात या, लढा ना, काय अडचण आहे तुम्हाला. पण जर 8 दिवसामध्ये तुमच्या फोटोला हाळ चढवलं जातील, अशा जर धमक्या दिल्या जातील, माझ्या घराच्या पोतीवर जर 8-8 तासा लोक जर मी काय करतोय काय नाही ह्याच्यासाठी जर उभारली असतील, तर ही लोकशाही आहे का मोगलाई आहे. सामान्य कार्यकर्ता कधी उभारणार? सर्वसामान्य कार्यकर्त्यानुसार राबणारच काय? त्याला संधी मिळणार का नाही? हा, कुठलीही धनशक्ती माझ्या पाठीमागे नाही, राजकीय वारसा कुठलाही नाही. तुमच्या समोर सायकलनं कामाला जाऊन उभा केलेलं हे अस्तित्व आहे माझं. कोणाची मुंडी मुरगळली नाही, कोणाचे हप्ते खाले नाहीत, कोणाला 1 रुपया बुडवला नाही. काम करतोय मी, आणि काम करत असताना लोकांच्या समोर चालू मत मागायला की मला मतदान करा आणि तुम्हाला मी अपेक्षित असेल तर मला निवडून द्या. आणि हे करत असताना माझ्या नावाचा स्टेटस ठेवल्यानंतर त्या मुलग्याला दमदाटी करायची. माझ्या पाठीमानं पण आला तर त्याला दमदाटी करायची. कोरोनाच्या पाठने फिरला तर बघ तुझ्या फोटोला 8 दिवसाचा हार घालीन, कोरोनाचा स्टेटस ठेवला तर बघ तुझ्या फोटोला 8 दिवसाचा हार चढवीन. अशी दमदाटी हे आमदारांचे गुंड करत आहेत. आणि आमदार आपल्या मुलीच्या आंधळ्या प्रेमात व्यस्त आहेत की काही करून भले एखाद्याचा मुर्दा जरी पडला तरी चालेल, पण माझ्या मुलगीला मी निवडून आणणारच, अशा आविर्भावामध्ये आमदार फिरत आहेत. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.